इथं जो 100% महार आहे याच्यामधला 50%च्या वर अजूनही अंधश्रद्धांमध्ये गुंतलेला आहे. फक्त त्याचे आदर्श बदललेले आहे. माझ्या तलाचं भीम मी केला उन्हा आणि घरात आणून बसवला गुन्हा. गुन्हा बसवला, इत्तू बसवला, असे अनेक अंधश्रद्धाळू समाज या महारांमध्येही आहे. बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं का सुशिक्षित लोकांनी त्यांच्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आदेश बाबासाहेबांचा होता. आम्ही पोहोचलो नाही म्हणूनही अजूनही 70-80% तसेच आहेत. मातंगांनाही तो आदेश होता का तुम्हीही तुमच्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचा. ते मातंगांनी ऐकलं नाही, जसं महारांनी ऐकलं नाही तसंच मातंगांनी ऐकले नाही. म्हणून समाजातला 70-80% अजूनही अविकसित आहे. म्हणजे संख्येनं जर आपण पाहिलं हा फक्त मोठा असा फुगा आहे, कारण संख्येनं महार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मोठं दिसते, म्हणून यांचा विकास झाला असा आहे. या महारांमधला 70% अजूनही अविकसित आहे. पूर्ण मेश्राम सरांसारखे, माझ्यासारखे, आपल्या काही लोकांसारखे फक्त हे वर आलेले आहेत. अजून 70-80% हा अविकसितच आहे, नव्हे तो मातंगांच्या खाली आहे. बाबासाहेबांना बहुजन समाज पार्टी स्थापन करता आली असती सर्व 85% घेऊन, किंवा ब्राह्मणेतर पक्ष बाबासाहेबांना स्थापन करता आलं असतं. अनुसूचित जाती शेड्यूल कास्टच का घेतला? कारण हे ब्रोकन मॅन आहेत, हे तुटलेले आहेत या व्यवस्थेपासून, हे वेशीच्या बाहेरचे आहेत. मग आजच्या घडीला जी यादी आहे 59ही हे लोक हे तुटलेले आहे या व्यवस्थेपासून. म्हणून बाबासाहेबांनी फक्त महार समाज पार्टी स्थापन केली नाही, या सर्व अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या सर्व आजच्या घडीला 59ही जातींना सोबत घेऊन बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन घेतलं. इथे वर्गीकरण करायचं, पण ते वर्गीकरण कशा पद्धतीनं झालं पाहिजे, तर ते मातंगांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते राहणारच नाही आहे. आणि याच्यावर सोल्युशन मला असं वाटते की ज्या विकासाच्या योजना आहेत त्या विकासाच्या योजना पर्टिक्युलरली पोहोचवल्या गेल्या पाहिजे. जी मनुस्मृतीमध्ये आहे ती मनुस्मृतीमधली क्रमिक विषमता या ठिकाणी त्यांना आणायची आहे आणि जाती जातीमध्ये जबरदस्त भांडणं लावायची आहे. त्यांना मातंगांचा विकास करायचा नाही आणि 59 जातीचाही करायचा नाही. महारांचं काढायचं, बौद्धांचं काढायचं आणि मातंगांना द्यायचं असंही त्यांच्या मनात नाही आहे. म्हणजे या वर्गीकरण झाल्यामुळं मातंगाचा खूप फायदा होईल आणि महारांचं नुकसान होईल असं होणार नाही. याच्यात फक्त भांडणं लागतील, याच्यामध्ये विलगीकरण होईल आणि मुळात हे विकासासाठी नाहीच आहे, हे प्रगतीसाठी वर्गीकरण नाहीच आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यानुसार होऊनच राहिलेलं नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर आपण वाचला तर आपल्याला असं दिसते की हे बंधनकारक नाहीच आहे राज्यावर. राज्याच्या मनात जर असेल विलगीकरण करणे तर तो कोणत्याही पद्धतीत ते लागूच करेल. भांडणं लावायची असेल तर तो करेलच, पण त्यानं केलंच पाहिजे हा त्याच्यावर बंधन नाही आहे. पोचीराम कांबळे बाबासाहेबाच्या नावासाठी जर त्याला मरावं लागलं असेल, त्याचा खून केला जात असेल, तर मातंग बाबासाहेबाच्या विचाराच्या विरुद्ध वागतात असं आम्ही म्हणू शकत नाही. जो जीव द्यायला तयार आहे, जो समाज जीव द्यायला तयार आहे बाबासाहेबाच्या नावासाठी, त्याच्या म्हणजे 300-400 लोकांचा जमाव त्याच्या घरावर जातो, त्याला मारून टाकतो तरी तो जय भीम म्हणणं सोडत नाही, बाबासाहेब म्हणणं सोडत नाही. मारले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही तुला, सुरेश भटांचं गाणं आहे त्यावर तयार केलेलं. एवढा प्रखर आंबेडकरवादी असलेला पोचीराम कांबळे, त्याच्यानंतर सुरू झालेलं चलो बुद्ध की ओर, एकनाथ आव्हाडांच्या माध्यमातून चलो बुद्ध की ओर जे सुरू झालं होतं त्याला काउंटर करण्यासाठी हे उपवर्गीकरण आलेलं आहे. कारण हे जेव्हा बुद्धाकडे वळले तेव्हा आता हे खरं नाही असं जर होत राहिलं तर मग हे एकसंघ होतील, म्हणून उपवर्गीकरण आणल्या गेलेलं आहे. हा डाव, हे षडयंत्र ब्राह्मणवादी लोकांचं आपण ओळखलं पाहिजे. आजच्या सभेला अध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक पुरणजी मेश्राम, भैयासाहेबजी खैरकर, सचिन मून, आपण सर्व उपस्थित. आपण 59 पैकी 59चे प्रतिनिधी नाहीच आहे, आपण 2-3च जातीचे प्रतिनिधी असेल इथे. कारण मुळात भांडणं जे लावले आहे 2 मोठ्या जातींमध्ये यांनी भांडणं लावलेली आहेत.
1,32,00,000 2011च्या जनगणनेनुसार शेड्यूल कास्टची संख्या आहे. त्याच्यामध्ये 92,00,000 महार आहेत आणि 24,00,000 हे मातंग आहेत. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर जवळपास 80% जी लोकसंख्या आहे या दोघांचीच आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराचा लागतो, दुसरा क्रमांक मातंगांचा लागतो. आणि म्हणूनच भांडणं लावल्या गेलेले आहे. हे उपवर्गीकरण वर्गीकरण हा प्रकारच नाही, हे विलगीकरण आहे. विलग करायचं आहे आपल्याला. तुम्ही भाऊ आहेत ना, तुम्ही एकामेकाला बांधव मानतात आणि बाबासाहेबांनी जे ग्रेडेड इनइक्वॅलिटी सांगितलेली आहे, क्रमिक विषमता, एक जात दुसऱ्या जातीपेक्षा कनिष्ठ, एक जात दुसऱ्या जातीपेक्षा वरिष्ठ, ही जी ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे, ही क्रमिक विषमता आहे. ही क्रमिक विषमतेचं हे उदाहरण आजही आहे. जी मनुस्मृतीमध्ये आहे ती मनुस्मृतीमधली क्रमिक विषमता या ठिकाणी त्यांना आणायची आहे आणि जाती जातीमध्ये जबरदस्त भांडणं लावायची आहे. त्यांना मातंगांचा विकास करायचा नाही आणि 59 जातीचाही करायचा नाही. महारांचं काढायचं, बौद्धांचं काढायचं आणि मातंगांना द्यायचं असंही त्यांच्या मनात नाही आहे. शासनाच्या आता आपल्या शासन ब्राह्मणवादी लोकांच्या किंवा सुप्रीम कोर्ट आपण म्हणून, पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्ट असेल, केंद्र सरकार असेल, इथली व्यवस्था असेल, महाराष्ट्र शासन असेल, या कोणाच्याही मनात मातंगांचा विकास झाला पाहिजे असं नाही. फक्त यांच्यामध्ये भांडणं आणि एक तुम्ही कसे श्रेष्ठ आहात, तुम्ही मागं का राहिले, तर यांच्यामुळं मागं राहिले. मी समाजामध्ये वस्त्यांमध्ये फिरतो. गेल्या 20 वर्षापासून संस्कार वर्ग वस्त्यांमध्ये चालवतो, बाल संस्कार वर्ग. बौद्ध मातंग सर्वच आमच्या संस्कार वर्गामध्ये आहे, जे त्या वस्त्यांमध्ये राहतात ते. आणि आम्हाला असं आहे, म्हणजे संख्येनं जर आपण पाहिलं, हा फक्त मोठा असा फुगा आहे, कारण संख्येनं महार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मोठं दिसते, म्हणून यांचा विकास झाला असं आहे. या महारांमधला 70% अजूनही अविकसित आहे. पूर्ण मेश्राम सरांसारखे, माझ्यासारखे, आपल्या काही लोकांसारखे फक्त हे वर आलेले आहेत. अजून 70-80% हा अविकसितच आहे, नव्हे तो मातंगांच्या खाली आहे. असा समाज आहे, महारांमध्ये सुद्धा आहे. स्वतःला बौद्ध आपण समजतो आणि आपण जे हे म्हणतो की आपण बौद्ध धर्म स्वीकारला आणि म्हणून आमची प्रगती झाली आरक्षणासोबतच, मातंगांनीही तेच करावं हा आपला आग्रह बौद्धांचा त्यांच्या बाबतीत असतो. परंतु इथं जो 100% महार आहे याच्यामधला 50%च्या वर अजूनही अंधश्रद्धांमध्ये गुंतलेला आहे. फक्त त्याचे आदर्श बदललेले आहे. माझ्या तलाचं भीम मी केला उन्हा आणि घरात आणून बसवला गुन्हा, गुन्हा बसवला, इत्तू बसवला, असे अनेक अंधश्रद्धाळू समाज या महारांमध्येही आहे. अजून फक्त बौद्धांमधले ठराविक जे 20% 30% जे आहे ते आता आपण पहा, महाराष्ट्र जेव्हापासून झाला 1961 पासून, तेव्हापासून किती IAS या ठिकाणी झाले, बोटावर मोजण्या इतकेच झाले ना. मातंगांना ते करता आले नाही, बौद्धांनी ते केले असतील. त्यांच्या मागं जी प्रेरणा असेल ती प्रेरणा असेल, त्यांना वातावरण मिळालं असेल ते वातावरण असेल. परंतु प्राध्यापकांचं प्रमाण, मी प्राध्यापक असल्यामुळं मातंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचं प्रमाण आहे. मोठ्या प्रमाणात मातंग प्राध्यापक आहेत. जे बौद्धांनी केलं, बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं का सुशिक्षित लोकांनी त्यांच्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आदेश बाबासाहेबांचा होता. आम्ही पोहोचलो नाही म्हणूनही अजूनही 70-80% तसेच आहेत. मातंगांनाही तो आदेश होता का तुम्हीही तुमच्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचा. ते मातंगांनी ऐकलं नाही, जसं महारांनी ऐकलं नाही तसंच मातंगांनी ऐकले नाही. म्हणून समाजातला 70-80% अजूनही अविकसित आहे. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष डिझॉल्व केला आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन कास्ट स्थापन केलं. बाबासाहेबांना बहुजन समाज पार्टी स्थापन करता आली असती सर्व 85% घेऊन, किंवा ब्राह्मणेतर पक्ष बाबासाहेबांना स्थापन करता आलं असतं. अनुसूचित जाती शेड्यूल्ड कास्टच का घेतला? कारण हे ब्रोकन मॅन आहेत, हे तुटलेले आहेत या व्यवस्थेपासून, हे वेशीच्या बाहेरचे आहेत. मग आजच्या घडीला जी यादी आहे 59ही हे लोक हे तुटलेले आहे या व्यवस्थेपासून. म्हणून बाबासाहेबांनी फक्त महार समाज पार्टी स्थापन केली नाही, या सर्व अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या सर्व
आजच्या घडीला 59 जातींना सोबत घेऊन बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन घेतलं आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटते की इथे असलेला जो पूर्ण देशामध्ये असलेला लोकसंख्येनं 16% हा एकत्रित आला पाहिजे, हा डिसाइडिंग फॅक्टर असला पाहिजे, म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना होती. ते डिसाइडिंग फॅक्टर आपण तयार करू शकलो नाही आणि आज जे वितर झालं, तेलंगणामध्ये झालं असेल, कर्नाटकात झालं असेल, पंजाबमध्ये झालं असेल, हरियाणामध्ये झालं असेल, ज्या पद्धतीनं झालं ते वाईटच आहे, ते चांगलं झालं असं नाही, किंवा त्याचे जर तुम्ही इफेक्ट्स पाहिले तर त्या लोकांची प्रगती झाली असं काही नाही. कारण जसं बाबासाहेबांनी म्हटलं, संविधान कितीही चांगलं असलं, त्याचा वापर करणारे कशी आहे ते महत्त्वाचं आहे. इथे वर्गीकरण करायचं, पण ते वर्गीकरण कशा पद्धतीनं झालं पाहिजे, तर ते मातंगांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते राहणारच नाही आहे. आणि याच्यावर सोल्युशन मला असं वाटते की ज्या विकासाच्या योजना आहेत त्या विकासाच्या योजना पर्टिक्युलरली पोहोचवल्या गेल्या पाहिजे. 75% निधी जास्तीत जास्त 75% निधीच जास्तीत जास्त अर्थसंकल्पामधला खर्च होतो, जास्तीत जास्त आतापर्यंत जो झाला आहे. किंवा आजही 10,000 महाराष्ट्र शासनाचा हा डेटा आहे, पूर्ण 10,000 जागा 1961 पासून भरल्या गेलेल्या नाही आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी जेवढ्या जागा निघाल्या पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाही. महाराष्ट्र शासनाची गोष्ट करतो, पर्टिक्युलरली क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या जागा. 4ची तर अजून असं भरपूर आहे. आज 20,000 जागा आमच्या हायर एज्युकेशनमध्ये प्राध्यापकांच्या महाराष्ट्रामध्ये खाली आहेत. म्हणजे जवळपास 500च्या वर जागा आपल्या या शेड्यूल कास्टला या ठिकाणी येऊ शकतात आणि त्यामध्ये प्राध्यापक मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. ह्या ज्या योजना आहेत, ह्या योजना पर्टिक्युलरली लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही, त्या पोहोचवल्या गेल्या पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची, आपण जे आदर्श निवडलेले आहेत ते आदर्श कुठेतरी आपण त्या आदर्शांच्या विचारांच्या बाजूनं जातो आहे, त्या विचाराला मायनस करतो आहे. आपले आदर्श बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील किंवा महामानव सर्वच्या सर्व असतील, आपण त्यांचा फोटो तर घरात लावतो, परंतु त्यांच्या विचारानुसार जे झालं पाहिजे, पर्टिक्युलरली आपण व्यक्तिनिष्ठ होऊन राहिलो. व्यक्तिनिष्ठेमधून हुकुमशाही जन्माला येते. ती न करता व्यक्तीच्या ऐवजी जर आपण विचार स्वीकारले, आणि विचार महत्त्वाचे असतात, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे विचार आहेत, हे मूल्य आहेत. मूल्य सिद्धांत जेव्हा पर्टिक्युलरली कृतीमध्ये येतात तेव्हा खऱ्या अर्थानं विकास होत असतो. एखाद्या महामानवाचा घरात फोटो लावून त्या घराचा विकास झाला असं होत नाही. त्या महामानवाचे विचार जेव्हा कृतीत उतरतात तेव्हा पर्टिक्युलर कुटुंबाचा विकास होत असतो. तो विकास करायचा असेल तर आपल्याला आपले आदर्श निवडता आले पाहिजे. आणि आदर्श जर आपण निवडले, इथल्या जो 20% प्रगती करणारा जो वर्ग आहे त्यानं तो आदर्श निवडला आणि तो त्या पदापर्यंत पोहोचला. 20%नं 80%कडे जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष देण्यात आपली फार मोठी, दुर्लक्ष करण्यात आपली फार मोठी गलती झालेली आहे. म्हणजे आजही भीमनगर, रमाबाई आंबेडकर नगर, विलासनगर, सम्राट अशोक नगर या नगरांमध्ये आम्ही जेव्हा जातो आणि संस्कार वर्ग घेतो तेव्हा काय अवस्था आहे, बौद्धांच्या बाबतीत बोलतो आहे, काय अवस्था आहे त्यांची. स्वतःला बौद्ध आपण समजतो, त्यांची काय अवस्था आहे. मातंग तर दूर राहिले, मी बौद्धांच्या बाबतीत विचार करतो. जर ही अवस्था आजही 75 वर्षानंतर, आरक्षणानंतर किंवा संविधान लागू झाल्यानंतर असेल तर हा विचार झाला पाहिजे. म्हणजे या वर्गीकरण झाल्यामुळं मातंगाचा खूप फायदा होईल आणि महारांचं नुकसान होईल असं होणार नाही. याच्यात फक्त भांडणं लागतील, याच्यामध्ये विलगीकरण होईल आणि मुळात हे विकासासाठी नाहीच आहे, हे प्रगतीसाठी वर्गीकरण नाहीच आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यानुसार होऊनच राहिलेलं नाही आहे. म्हणजे असंही आहे की एका पिढीला जर आरक्षण मिळालं असेल तर दुसऱ्या पिढीला देऊ नये. हजारो पिढ्या या ठिकाणी बर्बाद झालेल्या आहे आणि हजारो पिढ्याची बर्बादी ज्या लोकांनी केली ते लोक असं म्हणतात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये का एका पिढीनं घेतलं तर दुसऱ्या पिढीला घेऊ नये. 1950 पासून 4 पिढ्या गेलेल्या असेल, 4ही पिढ्यानंतर या ठिकाणी 70-80% विकास झाला नसेल तर त्यांचं काय. ह्या सर्व गोष्टी म्हणजे, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर आपण वाचला तर आपल्याला असं दिसते की हे बंधनकारक नाहीच आहे राज्यावर. राज्याच्या मनात जर असेल विलगीकरण करणे तर तो कोणत्याही पद्धतीत ते लागूच करेल. भांडणं लावायची असेल तर तो करेलच.
पण त्यानं केलंच पाहिजे हा त्याच्यावर बंधन नाही आहे. दुसरी त्याच्यामध्ये आपल्या साहेबांनी CJI साहेबांनी त्याच्यात क्रिमिलियर सांगितलेलं आहे. क्रिमिलियर कशासाठी लावायचं, म्हणजे क्रिमिलियर म्हणजे टोटली आर्थिक. या समाजामधला बौद्धांमधला पर्टिक्युलरली बौद्धांमधला किती लोकांचा आर्थिक स्तर वाढलेला आहे. पुन्हा 80चे 20 ते उदाहरण येतेच की क्रिमिलियर कशासाठी. आता मला माझ्या मुलींची ॲडमिशन IIT घ्यायची असेल किंवा बाहेरच्या देशांमध्ये मला त्यांना जर पाठवायचं असेल तर मला ते सामाजिक आरक्षण गरजेचं आहे. IIT जर जायचं असेल ठीक आहे ना, फी मी भरेलच. मी माझे वडील साधे प्रायमरी टीचर होते आणि आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही कारण आपलं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त जाते. माझे वडील प्रायमरी टीचर असताना स्कॉलरशिप आम्ही घेतली नाही. माझी बहीण एक BMS झालेली आहे, भाऊ इंजिनिअरिंगला होता, दुसरी बहीण PG झालेली आहे, मी प्राध्यापक झालेलो आहे. आम्ही स्कॉलरशिप घेतलेली नाही कारण आमचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त जात होतं. तेच क्रिमिलियर आहे, तेच तर आहे. मग पण मला मागासवर्गीय म्हणून सामाजिकदृष्ट्या SC मला जागा पाहिजे आहे. कारण IIT जर 13% IIT 13% असेल तर माझा नंबर लागेल. IIM असेल किंवा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स असेल तिथं मी फी भरायला तयार आहे ना, आहे ना माझे ते करायसाठी मी तयार आहे. पण सामाजिकदृष्ट्या मला आरक्षण पाहिजे. सामाजिकदृष्ट्या आरक्षण हे आवश्यक आहे कारण अजूनही आपण त्या परिस्थितीपर्यंत पोहोचलेलो नाही आहे. जरी आपण मोठमोठ्या पदावर गेलो असलो तरी त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो नाही. अनेक म्हणजे IAS ऑफिसरने सुद्धा आपल्या हिशोबाचे GR काढलेले आहेत त्या पद्धतीचं बाहेरच्या देशात लोकांना त्यांच्या मुलांना पाठवायचं असेल तर, कारण त्यांनाही आवश्यक वाटत होतं ते काय ह्या गोष्टी आवश्यक आहे म्हणून या गोष्टीचा जर विचार केला तर उपवर्गीकरण हे कोणाच्याच फायद्याचं राहणार नाही आहे. 59 जातीमधल्या म्हणजे महाराजांना कदाचित असं वाटत असेल की सर्वात आपण प्रगत आहोत. आमचं संशोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संशोधन संस्था पुणे यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याच्यात 6व्या क्रमांकावर महार आहेत, 1ल्या क्रमांकावर चांभार आहेत. भांबी ही जात 1ल्या क्रमांकावर आहे, त्याच्यानंतर 4 आहेत, त्याच्यानंतर 5 आहेत, त्याच्यानंतर 6वा क्रमांक महारांचा लागतो. फक्त हे लोकसंख्येनं जास्त असल्यामुळं मोठे दिसून पडतात कारण संख्या यांची मोठी आहे. त्याच्यापेक्षा जास्त 50 जाती अजून खाली आहे. मातंगांपेक्षाही अनेक खाली जाती आहेत, अनेक अप्रगत आहेत. आपल्या ह्याच्यात विकसित आणि अविकसित नाही आहे, विकसनशील आणि अविकसित असंच आहे. विकसित या 59 जातीमधला कोणतीही जात विकसित नाही आहे. म्हणजे डेमोग्राफिक ग्रोथ इंडेक्स जो आपण काढलेला आहे त्या इंडेक्समध्ये एक जर आपण पकडला तर आपण 925 येतो. आपला जो इंडेक्स नंबर आहे किंवा इंडेक्स व्हॅल्यू आहे ते 0.925 आहे आणि चांभारांची 0.941 आहे, मातंगाची 0.925 आहे. म्हणजे हा जो इंडेक्स आहे याच्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व बाबी येतात. त्यानुसार तो इंडेक्स काढलेला आहे. म्हणून कोणीही याच्यामध्ये विकसित नाही, विकसनशील आहेत आणि अविकसित आहेत. म्हणून आपल्या ह्या 59 जातींना हे ठरवायचं आहे की आता आपण सर्वजण जर एक संघ आहोत. पोचीराम कांबळे नाव ऐकलं आहे आपण. पोचीराम कांबळे कोण होता हेही आपल्याला माहीत आहे. पोचीराम कांबळे बाबासाहेबाच्या नावासाठी जर त्याला मरावं लागलं असेल, त्याचा खून केला जात असेल तर मातंग बाबासाहेबाच्या विचाराच्या विरुद्ध वागतात असं आम्ही म्हणू शकत नाही. जो जीव द्यायला तयार आहे, जो समाज जीव द्यायला तयार आहे बाबासाहेबाच्या नावासाठी, त्याच्या म्हणजे 300-400 लोकांचा जमाव त्याच्या घरावर जातो, त्याला मारून टाकतो तरी तो जय भीम म्हणणं सोडत नाही, बाबासाहेब म्हणणं सोडत नाही. मारले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही तुला. सुरेश भटांचं गाणं आहे त्यावर तयार केलेलं. एवढा प्रखर आंबेडकरवादी असलेला पोचीराम कांबळे. त्याच्यानंतर सुरू झालेलं चलो बुद्ध की ओर, एकनाथ आव्हाडांच्या माध्यमातून चलो बुद्ध की ओर जे सुरू झालं होतं त्याला काउंटर करण्यासाठी हे उपवर्गीकरण आलेलं आहे. कारण हे जेव्हा बुद्धाकडे वळले तेव्हा आता हे खरं नाही असं जर होत राहिलं तर मग हे एकसंघ होतील म्हणून उपवर्गीकरण आणल्या गेलेलं आहे. हा डाव, हे षडयंत्र
ब्राह्मणवादी लोकांचं आपण ओळखलं पाहिजे, वेळीच जागं झालं पाहिजे. आपण एकसंघ आहोत, आपण भाऊ आहे आणि या भावंडांनी एकमेकाची प्रगती करणं हे आहेच, करायलाच पाहिजे. आणि रोटीबेटी व्यवहार तर मोठ्या प्रमाणात झाले आहे. सरांनी आता सांगितलं, अमरावतीमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत रोटीबेटी व्यवहार आणि सहज होतात. आपल्या इथं असे काही भांडणं वगैरे झालेले नाही आहेत, सहज झालेले आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि जाहीरपणे आपण सांगितलं पाहिजे की आमचं उपवर्गीकरण करायचं नाही, हे 13% ही राहू द्यायचं आहे. आणि या 13%मध्ये ज्या अजून आपण सक्षम कसं होऊ, प्रत्येक मातंगांनी, महारांनी, सर्वांनी अधिक सक्षम करण्या, सुशिक्षित वर्गाची ही पर्टिक्युलरली जबाबदारी आहे की इतर आपल्या भावंडांना सक्षम करणं, ही जबाबदारी सुशिक्षित या नात्यांना आपण उचलूया, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.